नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. माता रानी की चौकी हा भजन संध्येचा कार्यक्रम उत्साहात पडला पार. कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर खासदार नरेश म्हस्के यांची नाराजी आणि उपाहारगृहात गॅस नसल्यानं महापौरांचे प्रशासनाला निर्देश. जय माता दी, चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है अशी आर्तसाद घालून मातृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी आणि मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी रात्री भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात माता रानी की चौकी हा भजन संध्येचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सायंकाळी देवीची साग्रसंगीत महाआरती करण्यात आली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लता शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, प्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे इत्यादींसह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. दररोज शेकडोंच्या संख्येनं भाविक इथे दर्शनाचा आणि भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत. या महायज्ञाच्या तिसऱ्या दिवशी भजन सम्राट डॉक्टर कमलेश हरिपूर यांच्यासह डॉक्टर संतोष दुबे, रुची मिश्रा इत्यादी कलाकारांनी माता रानी की चौकी हा भजन संध्येत श्री गणरायाचं स्तवन करून प्रारंभ केला. तसंच तूने मुझे बुलाया च्या हाकेतून लाल चुनर नजर न लग जाए पर्यंत नवरात्रोत्सवातील आध्यात्मिक जागर करताना भगवान झुलेलाल यांच्या भजनांचा नजराणा सादर केला. सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञानिमित्त देवी मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता. माता की चौकी कार्यक्रमात प्रत्येक भजनावर भाविकांकडून जय माता दी च्या घोषणात माता रानीचा जय जयकार केला जात होता. अनेक भाविकांनी तर तल्लीन होत सभामंडपातच ठेका धरला. चांदणं चांदणं ऐकवीरा आई तू डोंगरावर या मराठी गीतांनाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माता राणीच्या महाआरतीनं समापन करत प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मुळात कोपरीचा नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव हा खूप प्रसिद्ध आहे आणि असं म्हणतात की ही देवी नवसाला पावणारी देवी आणि त्याचा अनुभव बऱ्याच लोकांनी इथल्या ठाणेकरातल्या लोकांनी घेतलाय, बाहेरच्या लोकांनी पण घेतलाय. यावेळेला मला बऱ्याच कलाकारांकडनं पण अशी मागणी होती की आम्हाला या दर्शनाला यायचं आणि साहेबांशी आणि मोठ्या वहिनी जेव्हा बोलणं झालं तेव्हा साहेब आणि मोठ्या वहिनी सुद्धा म्हणाल्या की चांगले जे ज्यांना आपल्या देवीवर विश्वास आहे त्या सगळ्यांना तू इकडे घेऊन ये. आणि मला आनंद होतो की पहिल्या दिवशी वर्षा उदगावकर होत्या, आज अलकादेवी कुबल आहेत, उद्या सिद्धार्थ बोडके आहे, परवा दिवशी निर्मिती सावंत आहे, त्याच्यानंतर नॅशनल अवॉर्ड विनर त्रिशा ठोसर आहे, त्याच्या जान्हवी किल्लेकर आहे. असे दररोज एक चांगला सेलिब्रिटी दर्शनाला येतोय. ते सगळ्या शुभेच्छा देऊन जात आहेत. काल पण वर्षाताई उदगावकरांना खूप छान शुभेच्छा दिल्या, आज अलकाताईंनी शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं हे सगळं आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांचा हा सगळा परिवार आहे आणि हा परिवार असाच घडत नसतो. जेव्हा कोणीही कलावंतांना मनापासून प्रेम करत असतो तेव्हा हा परिवार घडत असतो. तुम्ही आता बातम्या पण बघितल्या की दुबईमध्ये अनेक कलाकार अडकले होते, त्यांना स्पेशल विमान पाठवून इकडे बोलवण्यात आलं. नुसत्या कलावंतांनाच नाही तर सर्वसाधारण लोकांना सुद्धा इकडे घेऊन ते विमानं आली. म्हणजे असा जनसामान्यांचा नेता आणि त्या नेत्याची ही देवी, या देवीचा आशीर्वादच साहेबांना आहे, त्यांच्या परिवाराला आणि यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा आशीर्वाद आहे. असाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कुटुंबाशी राहू द्या असं मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगले दिवस येऊ दे, एवढंच नाही तर महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ नये अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे अप आणि डाऊन मार्गावरचं वेळापत्रक पूर्णतः कोलमडून गेलंय. 5 ते 7 तास विलंबानं गाड्या धावत आहेत. त्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कोकणात जाणाऱ्या गाड्या नियमित सुरू करण्यासाठी म्हस्के यांनी रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वेचे चेअरमन यांना खरमरीत पत्र लिहित कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याची सूचना केली आहे. दरम्यान यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजीची लाट आहे. विलंबानं धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतोय.
खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कोकण रेल्वेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले की कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या बहुतांश प्रमुख गाड्या या निर्धारित वेळेपेक्षा तासनतास उशिरानं धावत असून ही बाब आता अपवाद नसून रोजचीच समस्या बनली आहे। या सततच्या विलंबामुळे प्रवाशांच्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहेत। मार्च महिन्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की प्रीमियम समजली जाणारी सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस ही गाडी सुमारे 7 तास उशिरानं धावत होती। तिकिटात जेवणाचा समावेश असून सुद्धा प्रवाशांना जेवण मिळालंच नाही। जेव्हा तेजस सारख्या प्रतिष्ठित गाडीची ही अवस्था असेल तर इतर एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांची स्थिती किती बिकट असेल याची कल्पना करणंही कठीण असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय। दरम्यान रेल्वेच्या विलंबाबाबतची SMS सूचना प्रणाली पूर्णतः अविश्वसनीय ठरत असल्याची तक्रार असून अनेक प्रवाशांना वेळेवर कोणतीच माहिती न मिळाल्यानं त्यांना रेल्वे स्थानकांवर तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं आहे। चमचमीत मिसळ, गरमागरम बिर्याणी, चहा, कॉफी अशा सर्वच खाद्यपदार्थ आणि पेय बनवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या उपाहारगृहात गॅस नसल्यानं येथील अधिकारी कर्मचारी हवालदिल झालेत। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा फटका उपाहारगृहाला सुद्धा बसलाय। अशा परिस्थितीत इंडक्शन शेगडीवर तात्पुरत्या स्वरूपात अधिकारी कर्मचाऱ्यांची भूक भागवली जाते। ठाणे शहरातील गॅस तुटवड्याप्रश्नी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी तातडीची बैठक घेत प्रशासनाला निर्देश दिलेत। पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात घरगुती गॅस पुरवठ्यावर तूर्तास कोणताही परिणाम झाला नसल्याचा निर्वाळा ठाणे प्रशासनानं दिलाय। मात्र व्यावसायिक ठिकाणी इंधन पुरवठा मर्यादित असल्यानं हॉटेल, उपाहारगृहाचे चालक, मालक चिंताग्रस्त आहेत। पालिका मुख्यालयातही कामानिमित्त येणारे नागरिक तसंच कर्तव्यावर हजर असणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाश्ता, जेवण, चहा, कॉफी उपाहारगृहातूनच दिली जाते। नागरिकांना मुख्यालयाच्या तळमजल्यावर उपाहारगृहात बसून जेवणाची सोय तसंच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दालनात उपाहारगृहातूनच खाद्यपदार्थ, चहा, कॉफी पाठवले जातात। मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे या पुरवठ्यावर परिणाम झालाय। चहा, कॉफी बनवण्यासाठी गॅस नसल्यानं दालनात गरम पाण्याच्या किटलीचा वापर करून ग्रीन अथवा ब्लॅक टी देणं तसंच उन्हाळ्याच्या झळांचा विचार करता शीतपेय, बाहेरील खाद्यपदार्थांच्या पार्सल सेवेवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी अवलंबून आहेत। शहरातील या गॅस प्रश्नावर ठाणे महापालिका प्रशासनाची महापौर आढावा बैठक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठक घेतली आहे। यावेळेला प्रशासनाला ही परिस्थिती योग्यरित्या हाताळण्याचे निर्देशही महापौरांनी दिल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली। सिंधी समाजाचा प्रमुख सण असलेल्या चेटीचंड निमित्त ठाण्यातील कोपरी विभागात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। सिंधी समाज ठाणे यांच्या माध्यमातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत हजारो सिंधी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर तसंच जय झुलेलालच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भगवान झुलेलाल यांची सुशोभित पालखी आणि विविध देवदेवतांचे आकर्षक रथ हे मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं। महिलांनी पारंपरिक वेशात नृत्य सादर करत उत्सवात रंगत आणली तर तरुणाईनं मोठ्या उत्साहानं त्यात सहभाग घेतला। या कार्यक्रमाचं आयोजन कमिटीचे कैलाश होतचंदानी आणि नरेश तोलानी यांच्या पुढाकारातून करण्यात आलं। सायंकाळी मिडबंद रोड इथे भव्य सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला भगवान झुलेलाल यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढवली। उपस्थितांसाठी महाप्रसाद आणि भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती। या उत्सवाला महापौर शर्मिला पिंपळकर, महिला आघाडी संघटिका मीनाक्षी शिंदे, नगरसेविका मालती पाटील, नगरसेविका नम्रता बमनानी, नगरसेवक भरत चव्हाण, विक्रांत वायचळ, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी इत्यादी उपस्थित होते। दरम्यान चेटीचंड हा सिंधी समाजाचा नववर्षाचा सण असून भगवान झुलेलाल यांची जयंती म्हणून तो साजरा केला जातो। या निमित्तानं समाजबांधव एकत्र येत धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देतात। आज चेटीचंड का मेला है। सिंधी लोगों का नया साल है। ये हर साल आता है। इस दिन हमारे झूलेलाल जी का जन्मदिन हुआ था और आज हम लोग 11:30 बजे केक भी काटेंगे। पहला म्यूजिकल प्रोग्राम है, उसके बाद लंगर भी है, जुलूस भी निकलता है। शाम को 5 बजे से झूलेलाल जी का बहराना निकलता है। सब समूह के लोग आते हैं। ऐसे नहीं कि हिंदी, महाराष्ट्र, मारवाड़ी और हमारे सब कारपोरेटर भी आते हैं। प्रकाश जी, कोटवानी जी भी आते हैं, शिंदे साहब भी आने वाले हैं। जय झूलेलाल। आयो लाल कयो झूलेलाल। आज चेटीचंड
सिंधी लोग का नया वर्ष जो हर सिंधी मनाता है, थाना ईस्ट थाना सिंधी समाज के तरफ से एक कार्यक्रम आयोजित किया जाता है। आप देखोगे तो हजारों लोग आए हैं, हजारों लोग आए घूमने, नाचने, रैली भी किया, सब एंजॉय कर रहे हैं। इसके बाद प्रसाद चालू होएगा, खाना खाएंगे हजारों लोग और सब लोग रात के यहाँ पे नाच के गा के एंजॉय करके जाएंगे। जय झूलेलाल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विकास लवांडे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. लवांडे यांनी केलेली टीका आणि सोशल मीडियावरील ट्विट खालच्या पातळीवरचा असल्याचा आरोप त्यांनी केला. परांजपे म्हणाले की विकास लवांडे ज्या गावात राहतात तिथे त्यांना कुणीही विचारत नाही. त्यांनी केलेली टीका मी विसरणार नाही. आज जे फोटो दाखवत ट्विट करण्यात आले ते अत्यंत खालच्या पातळीचं असून अशा प्रकारच्या राजकारणाला स्थान नसावं. तसंच सुनील तटकरे यांच्या जखमेबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रचारादरम्यानच त्यांना ती दुखापत झाल्याचं ते म्हणाले. परांजपे यांनी इशारा देत म्हटलंय की लवांडे ठाण्यात आले तर कार्यकर्ते त्यांना योग्य ती समज देतील. शिवाय काही व्यक्तींनी केलेले आरोप चुकीचे असून विशेषतः एका महिलेकडून दुसऱ्या महिलेवर अशा प्रकारचे आरोप करणं अयोग्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. पक्षांतर्गत काही मुद्दे असतील तर ते सुनेत्रा पवार यांच्याकडे मांडावेत. सार्वजनिक आरोप प्रत्यारोप टाळावेत असंही त्यांनी सांगितलं. तसंच कुणाकडे काही ठोस पुरावे असतील तर ते SITकडे सादर करावेत अशी मागणी त्यांनी केली. विनाकारण बदनामीकारक आरोप करणं थांबवावं. शेवटी चाकणकर यांच्यावर करण्यात आलेले आरोपही खालच्या पातळीचे असून ते पूर्णपणे चुकीचे असल्याचं परांजपे यांनी ठामपणे सांगितलंय. असं आहे की विकास लवांडे हे ज्या गावात राहतात तिथे त्याने कुत्र देखील विचारत नाही. 2 जुलै 2023ला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतल्यानंतर सातत्याने कुठल्या खालच्या पातळीची टीका विकास लवांडेंनी केली हे आम्ही कार्यकर्ते विसरलेलो नाही. ज्या नरकयातना माननीय अजितदादा पवार साहेबांना जिवंतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने दिल्या हे देखील आम्ही विसरलेलो नाही. आज जे फोटो दाखवून ट्विट विकास लवांडेंनी केलंय हे अत्यंत नीच आणि खालच्या पातळीचं कृत्य आहे. प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना ही जखम लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 2024 एप्रिलच्या वेळेला ती झाली होती. प्रचाराच्या वेळेला फिरत असताना गाडीच्या दरवाजामध्ये तो अंगठा येऊन ती जखम झाली. ज्यांनी त्या गाडीचा दरवाजा लावला ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी स्वतः एक व्हिडिओ रिलीज करून याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की माझ्या वडिलांच्या समाधीस्थळावर माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब गेले होते. मला ते कळल्यानंतर मी त्यांची भेट घ्यायला गेलो. रस्त्यामध्ये आम्ही दोघं जण भेटलो. ते त्यांच्या गाडीतनं उतरले, मी माझ्या गाडीतनं उतरलो. आम्ही एकमेकांशी बोललो आणि ते गाडीत परत बसत असताना मी गाडीचा दरवाजा लावला आणि त्यांच्या अंगठ्याला ती दुखापत झाली. 6-7 टाके त्या अंगठ्याला त्यावेळेला पडले आणि त्यावेळेला ते शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा प्रचार करत होते हे देखील त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले. त्यामुळे विकास लवांडे आपण प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई तुमच्यावर केली जाईल. आणि जर आपण ठाण्यात आलात तर योग्य समज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही तुम्हाला देऊ. तुमची लायकी किती आहे हे आम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी राज राजापूरकर यांनी उजव्या हाताच्या अनामिकेला जखम झाल्याचा खोटा AI जनरेटेड फोटो केला. राज राजापूरकरांना देखील विनंती आहे त्यांनी माफी मागावी. मुंबईची लोकल लाईफलाईन मानली जाणारी अनेक प्रवासी लोकलवर अवलंबून असतात. पण सकाळपासूनच ठाणे स्टेशनवरील तिकीट काउंटरवर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. ठाणे स्टेशनवर दररोज 5 ते 6 लाख प्रवासी प्रवास करतात. पण ठाणे स्टेशनवरील ATMV मशीनमध्ये तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यामुळे अनेक प्रवाशांना एक तिकीट काढायला किमान 15 ते 20 मिनिटं लागत होती. अनेक प्रवासी गर्दीला टाळण्यासाठी ATVM मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी ATMV मशीनचा उपयोग करतात. परंतु ठाणे स्टेशनवरील 10 ते 12 ATVM मशीनमध्ये तांत्रिक अडथळा निर्माण झाला. त्यामुळे ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील तिकीट काउंटरवर जवळजवळ मोठी गर्दी निर्माण झाली होती.
रेल्वेच्या माध्यमातून कधीपर्यंत जो ATVM मशीनमध्ये तांत्रिक अडथळा निर्माण झाला त्याला पूर्वपदावर आणण्यात येईल तेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार.